सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा 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 स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. म्हणजे आज सुद्धा आपण आहोत पुणे स्वारगेट येथे, आणि पुण्याबद्दल काय सांगायचं. पुण्यातल्या पाट्या तर एवढ्या फेमस असतात, बरं पुणेकर पण फेमस असतात. म्हणजे एक किस्सा मी तुम्हाला सांगतो की एकदा पुणेकर एका हॉटेलमध्ये गेला आणि त्यांनी मिसळ मागवली. मिसळ खाल्ली, त्यांनी खूप छान चवीने खाल्ली आणि मालकाकडे गेला आणि मालकाला सांगितलं, क्या बात आहे, म्हणजे तुमच्यासारखी मिसळ मी जगात पाहिली नाही. मालकाला वाटलं क्या बात आहे, देऊ देऊ, एवढी आवडली तुम्हाला, अजून देऊ. अहो नाही हो, ह्याच्यापेक्षा चांगली मी आधी खाल्ली होती, अशी कधी खाल्ली नाही. म्हणजे पुणेकर असे असतात ना की त्यांच्या मनात काय नक्की कळतच नाही, आवडली आहे का नाही आवडली सांगतच नाही. पण पुणेकर कसेही असू देत, पण माझ्या पुण्यातल्या ताया आज सॉलिड आहेत. आजचा भाग मजेशीर होणार आहे, खरंच मजेशीर होणार आहे. कल्ला करणार की नाही? एकदम जोरदार टाळ्या तुमच्यासाठी होऊन जाऊ दे. आणि आपला पहिला खेळ आहे. पहिला खेळ काय नाव आहे तुम्हाला माहिती आहे? करेक्ट आहे, क्या बात आहे. आपल्या पहिल्या खेळाचं नाव आहे जिभेला काही हात. आणि हे वाक्य बोलण्यासाठी या सहाही ताई इथे आलेल्या आहेत. आणि वाक्य असं आहे, चिंगीची चकली किंचित चुकली. हे पटापटा 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 बोलून दाखवायचंय, पटापटा. हा चला, कुठून सुरुवात करायची आपण? तिथून करायची आहे, ठीक आहे चालेल. त्यांचं म्हणणं की तू इथून सुरुवात करायची आहे. त्यांच्या शब्दाला आपण मान देऊया आणि आपण सुरुवात करूया आपण इथूनच. ताई तुमचं नाव सांगा. सरिता अनिल कुमार कदम. आता हे वाक्य पटापटा पटापटा बोलून दाखवायचे. हा, चिंगीची चकली किंचित चुकली, चिंगीची चकली किंचित चुकली, चिंगीची चकली किंचित चुकली, चिंगीची चकली किंचित चुकली. 1 2 3 हा. चिंगीची चकली किंचित चुकली, पटापटा, चिंगीची हा. चकली किंचित चुकली, पटापटा. चिंगीची चकली किंचित चुकली. चिंगीची चकली किंचित चुकली, हा, चिंगीची चुकली, चिंगीची चकली किंचित चुकली, चिंगीची चकली किंचित चुकली, हा 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 हा. चिंगीची चकली एकदा किंचित जोरदार चुकली, टाळ्या, जोरदार टाळ्या, चिंगीची जोरदार. चकली किंचित चुकली, चिंगीची चकली किंचित चुकली, चिंगीची चकली किंचित चुकली, चिंगीची चकली किंचित चुकली. मला वाटतं आज माईक सोडतच नाहीये त्या. हा ताई तुमचं नाव सांगा. विद्या माळी. हे वाक्य तुम्ही आहे ना, तुम्ही नाचत नाचत बोलायचं. रेडी? 1 2 3 हा. चिंगीची चकली किंचित चुकली, 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 चिंगीची चकली चिंगी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. हे वाक्य तुम्ही आहे ना, तुम्ही हे वाक्य हसत हसत बोलायचं. हा, व्हेरी गुड. हसत हसत होऊन जाऊ दे, होऊन जाऊ दे. 1 2 3 हा. चिंगीची चकली किंचित चुकली, चिंगीची चिंगीची चकली किंचित चुकली, चिंगीची चकली किंचित चुकली, चकली किंचित चुकली, हा. चिंगीची चकली किंचित चुकली, 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 चिंगीची चकली किंचित चुकली. त्या बात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ताई तुमचं नाव सांगा. स्नेहल सचिन काळे. हे वाक्य आता तुम्ही आहे ना रागात बोलायचं. रागात. हा, समोर भाऊजी उभे आहेत, होऊन जाऊ दे आज काय ते रागात. हा. चिंगीची चकली किंचित चुकली, आ. चिंगीची चकली किंचित चुकली, Very good. चिंगीची चकली किंचित चुकली, आ. चिंगीची चकली किंचित चुकली, अजून. चिंगीची चकली रागात. चुकली, चिंगीची चकली किंचित चुकली, अजून चिंगीची मोठ्याने. चकली, काय चिंगीची चकली चिंगीची चुकली, चिंगीची चुकली. हा, चकली किंचित अजून चुकली. रागामध्ये येऊ दे. असं येतंय. हा, लवकर. हा. चिंगीची चकली किंचित चुकली, अजून चिंगीची चकली येऊ किंचित दे. चुकली. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. ताई तुमचं नाव सांगा. सौ जान्हवी गणेश आळशी. हे वाक्य तुम्ही लाजत लाजत बोलायचं. लाजत लाजत. समोर भाऊजी उभे आहेत. हा, कुठे आहेत? कुठे आहेत? नमस्कार. हा.
चिंगीची चकली किंचित चुकली 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 खाली पडले आहेत त्या सगळ्या खाली पडल्या चकल्याकडे ही ताई बघते. मी सांगते मग बसून लाजत त्यासाठी बिचाऱ्या भाऊजीनं समोर उभं केलं तिथे. ते आता विचार करते आत्ता लाजेल ही तिचं लक्ष खाली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. ताई तुमचं नाव सांगा. दीपाली पोळेकर. आता हे वाक्य म्हटल्यानंतर चिंगीची चकली किंचित चुकली म्हटल्यानंतर आहे ना तुम्ही असं करायचं. चिंगीची चकली किंचित चुकली. 1 2 3 चिंगीची चकली किंचित चुकली चिंगीची चकली किंचित चुकली चिंगीची चकली किंचित चुकली चिंगीची चकली किंचित चुकली. आता त्यांना आठवलं ऍक्ट करायचं. आता आठवलं त्यांना. चिंगीची चकली किंचित चुकली. करत राहा माईक करत राहा. चिंगीची चकली किंचित चुकली चिंगीची चकली किंचित चुकली चिंगीची चकली किंचित चुकली चिंगीची चकली किंचित चुकली किंचित चुकली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. व्हेरी गुड. आणि ज्या ताईने उत्तम सादरीकरण केलेले आहे त्या ताईने आपण देणार आहोत बक्षीस. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत या ताई. व्हेरी गुड. आणि ज्या ताईने उत्तम सादरीकरण केलेले आहे त्या ताईने सुद्धा आपण देणार आहोत बक्षीस. या मंडळी. आणि आता आपण जाणार आहोत माहेरच्या आठवणींमध्ये. आणि सगळ्या ताया माहेरच्या आठवणीसाठी सगळ्यात एवढ्या उत्सुक आहेत की सगळ्यांना बोलायचं असतं. कारण माहेर हा शब्दच तसा आहे. कारण माहेर म्हटल्यानंतर सगळ्या आपल्या माहेरच्या आठवणींना म्हणजे बालपणातल्या सगळ्या गोष्टींना एक उजाळा मिळत असतो. आणि सगळ्या ताई अगदी छान व्यक्त होत असतात कारण त्या सगळ्या माहेरी आलेल्या आहेत. आणि या माहेरवाशिणींचा हट्ट पुरवण्याचं काम या भावाचं आहे. त्याच्यामुळे मी सुद्धा त्यांच्यावर त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये जाणार आहे. आणि त्यासाठी मी ताईंना इथे बोलवतो. या ताई. ताई तुमचं नाव सांगा. मिलन पवार. मिलन ताई किती वर्ष झालेत लग्नाला? लग्नाला 40 वर्ष. 40 वर्ष. 40 वर्षाचा संसार. माहेर कुठलं? माझं माहेर पंढरी मुठ्याच्या तीरी. अच्छा. म्हणजे नवी पेठेमध्ये पंढरी. गांजवेवाडी. अच्छा. मी त्याला पंढरी म्हणते माहेरला. अच्छा. वा खूप सुंदर. काय माहेरच्या आठवणींबद्दल सांगाल तुम्ही? आजही मी माहेरातच जगतीये असं मला वाटतं. अच्छा. माझं लग्न झालं 84 साली. मला लग्न करायचं नव्हतं पण जी प्रथा असते त्याप्रमाणे घरच्यांनी केलं. माझी जॉईंट फॅमिली. आमची 4 वाडेत. आम्ही सरदार घराण्यातले आहोत. 85 साली काही गोष्टी घडल्या. 86 साली माझ्या छोट्या भावाने मला माझ्या घरी आणलं. त्यास माहेरचा मला पहिला हात मिळाला जो माझा धाकटा भाऊ आहे. त्यास मी प्रेग्नंट होते. 86ला मला मुलगी झाली. त्याच्यानंतर जिद्दीनी मुलीला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये टाकलं. नेमकी 24 वर्षाची असताना ॲक्सिडेंटली माझ्या मुलीचं डेथ झालं. त्यावेळेस माझ्या उजव्या हाताला आणि माझ्या डाव्या हाताला माझी भाची मंडळी होती. म्हणजे त्यावेळेसही माझ्याबरोबर माझं माहेर होतं. मी माहेरपासून वेगळी होते. म्हणजे मी माझं स्वतः माहेरच्यांनी दिलेलं एका घरात वेगळी राहत होते एक जिद्दीने. एका साईडला माझ्या छोटा भाचा होता, एका साईडला माझी भाची होती. आजही ते माझ्याबरोबर माझ्या मुलीसारखे आहेत. त्याच्यानंतर मुलगी माझी गेल्यानंतर एक कुटुंब संस्थेमध्ये जे शिकलेली मी जे होते की सुख आणि दुःखांना कुटुंबाबरोबर असतं. त्याच्यानंतर मी एक जिद्दीनी मला कोणतरी पाहिजे. प्रत्येकजण त्यांच्या संसारात बिझी होते. माझे आईवडील त्या पिरियडमध्ये गेले. आणि त्यावेळेस मी म्हणजे गेले 20 वर्ष झाले एक ग्रुप चालू केला मी. श्री आनंद कुटुंब. आणि तो ज्येष्ठांचा आहे. कारण मला ही माझी माहेरची कुटुंब संस्था जी मला वेळोवेळी मानसिक सपोर्ट देत होती ती मला जपायची होती. त्यामध्ये मी लहान आहे. मला कौतुकाने सांगता येईल माझ्याकडे 94, 95, 100 वर्षाचे सुद्धा लोक आहेत. आणि तो मी ग्रुप चालवते आहे. म्हणजे माझं माहेर मी पंढरी जे म्हटलं ते आजतागायत ते माहेर माझ्याबरोबर आहे. हे पाणी आलं फक्त मुलीच्या आठवणीने आलं. पण मला असंख्य मुली आहेत कारण मी अनेक वृद्धाश्रमात जाते. ते माझं बाळकडू होतं माझ्या आजोबांचं. म्हणून मला खात्रीने नाही आनंदाने आणि गर्वाने सांगता येईल की माझं माहेर माझं पंढरी मी अजूनही जपते आहे. आणि त्याच जपवणुकीमध्ये मला राहायला फार आवडेल त्यांच्या ऋणांमध्ये. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव मनीषा कैलास रोठे. आणि काय एखादा माहेरची आठवण किंवा एखादा प्रसंग तुम्हाला आठवतोय? खूप सारे आहेत कारण का मी आहेच तेवढी करामती.
काय करामती केल्यात आम्हाला पण कळू द्या. लहानपणी एक 4वी-5वीची गोष्ट असेल. आपल्याकडे दूधवाले काका यायचे. लिमिटेड दूध असायचं आपल्या घरी अर्धा लिटर वगैरे आपल्या घरी दूध यायचं. तर आई वडील कामाला जायचे, त्यामुळे घरात मुलगी म्हणून मी एकटीच, भाऊ लहान, त्याला चहामध्ये टोस्ट खायची सवय आहे. त्यामुळे मी चहा बनवायला, नवीनच गॅस आमच्या घरी आला होता, चहा बनवायचा आहे. तर त्यात चहा पावडर टाकतात हे मला माहितीच नव्हतं. तर त्याला कलरच येत नाही म्हणून केशरची डबी मी पूर्ण त्याच्यात ओतली. ऑब्वियसली केशर खूप महाग मिळतं आणि मला त्याचं अजिबात ज्ञान नव्हतं. ती केशर हे खूप महाग असतं आणि आईने एवढं मला मारलं की मला होते तुला एवढं कळत नाही. आणि त्यात आईने मारल्यानंतर अंगावरती वळ नाही, केशर उठले असते. खूप छान ताई, खूप छान वाटते तुमच्याशी बोलून. थँक्यू. आणि अर्थातच या माहेरच्या गोड आठवणींनंतर आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि आता सुरू करूया आपला धमाकेदार खेळ, ज्या खेळाची तुम्ही वाट पाहताय, ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. आणि खेळाचे नियम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तरी सुद्धा सांगतो. संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी नाचायचंय. जी ताई नाचणार नाही ती बाद. जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला मिळणार आहे बक्षीस. आणि जी अंतिम विजेती ताई असेल तिला तर अर्थातच मिळणार आहे बक्षीस. आता मग सुरू करूया हा खेळ. सगळ्यांना ऑल द बेस्ट. गणपती बाप्पा. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. छबी तारी छबी मी तोऱ्यात उभी, हजारानं लाईक्स माझं रिपीला, झडत्यात हॅलो करत्यात फॉलो, इन्स्टा ट्विटरला वर नंबर मागणं थेट. All you boys just get this straight. बिना friendship लग्न थेट. आली या पोरींची बारी रे, झाली या पोरा बाजारी रे, बघाशे सारी नवी पुढारी नारी रे. हा पटकन बसून घ्या. व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. हा शाबाश. व्हेरी गुड. हा क्या बात आहे. हा आणि आता बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. ताई पटकवती खुर्ची. ये पण. अरे एवढं पण त्यासाठी म्युझिक प्लीज. अरे बाबी, चला पटकन म्युझिक द्या. हा लवकर. हा म्युझिक थांबलं इथे. हा व्हेरी गुड. हा आणि आता एकच खुर्चीमध्ये. आणि आता बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. व्हेरी गुड. बस एक इशारा कर तू, तेरे लिए जान मैं दे दूं. बस एक इशारा कर तू, तेरे लिए जान मैं दे दूं. तू चाहे तो नाम पे तेरे मैं अख्खा मुंबई कर दूं. तू बोल दे बस तुझे चाहिए क्या, वह कल्ला या वडाला. बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला. हा पटकन. हा आणि आजच्या आपल्या या संगीत, अभिनय, नृत्य खुर्चीच्या विजेत्या आहेत या ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मला खरंच खूप आनंद होतोय की तुम्ही सगळ्या ताई आज इतक्या छान इथे खेळतायत, बागडतायत आणि स्वतःसाठी वेळ घालवतायत. खूप छान वाटतंय. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही माहेरवाशिणी माहेरी आलेले आहेत असं वाटतंय. त्याच्यामुळे ह्या भावाला ना तुम्हाला अजिबात सोडवत सुद्धा नाहीये, खरं सांगतोय. पण हे सगळं होत असताना ना काय होतं की एक अबोला मात्र आपल्यामध्ये नक्कीच असतो.
आणि मला असं वाटतं ना की तो अबोला मी दूर करावा, म्हणजे जाताना माझी ताई इथून जाताना अगदी आनंदाने जाईल, मन मोकळेपणाने जाईल, मनात काही तिच्या राहिलं नको. त्याच्यामुळे चुकबुल द्यावी घ्यावी या भागामध्ये आपण तो अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आज सुद्धा आपल्या सगळ्या त्यांमध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव दीपाली पोळेकर. दीपाली ताई, की कोणाबरोबर हा अबोला आहे? माझ्या मैत्रिणीबरोबर अगदी 5वीत असल्यापासून, म्हणजे 10 वर्षाच्या आम्ही होतो तेव्हापासून आम्ही आत्तापर्यंत मैत्रिणी होतो, कोविडपर्यंत. अच्छा. म्हणजे माझे वडील कोविडमध्ये गेले तेव्हाही तिने मला मदत केली आणि त्याच्यानंतरही आम्ही बोलत नव्हतो. तिची आई गेली तेव्हाही मी जाऊन सर्व केलं तिथे, पण आम्ही दोघी आता बोलत नाही आहे. काही एक मैत्रिणीने मध्ये काहीतरी सांगितलं आणि आमची जवळजवळ 30-35 वर्षांची मैत्रीण तिने अचानक तोडली. मी तिला विचारलं काय झालं, तू त्या दुसऱ्या मैत्रिणीला समोर आण, आपण समोरासमोर सगळं क्लिअर करू की काय झालं असं घडलं आहे. तर तिने मला अजिबात सांगितलं आणि इतकी हर्ट झाले मी की 2 वर्ष मी डिप्रेशनमध्ये गेले होते. कारण जेव्हा मैत्री करते तेव्हा आपण इतकं प्रेम लावतो आणि त्यांच्या घरात तर मला म्हणजे फॅमिली फ्रेंड, तिच्या आई तर खूपच दुसऱ्या मुलीप्रमाणेच मला सांभाळायची. आणि ते गेल्या त्या धक्क्यात तेव्हासुद्धा ती माझ्याशी बोलली नाही. आणि जेव्हा दुसऱ्या मैत्रिणीने काहीतरी विचित्रपणामध्ये येऊन केला, तिच्याशी ती बोलत होती, मला इतकं हर्ट झालं. तरी पण एक समाधान की तिला आई गेल्यावरती ती खूप शॉकमध्ये गेली. तिथून हॉस्पिटलमध्ये तिला तसंच नेलं, तिचं BP इतकं शूट झालं. पण तिच्या आईचं सगळं करायला देवानी मला तिथे उभं केलं की खरंच तिच्या जागी मला तिच्या आईने मानलं असेल मनात. आणि त्यांना अनेक प्रसंगात मी मदत केली तर त्या नेहमी म्हणायच्या, दीपा तुझ्यासारखी मुलगी म्हणजे मिळणं म्हणजे खरंच नशीब आहे, तू प्रत्येकाच्या दुःखाला उभी राहतेस. पण आज असं वाईट वाटतं की इतकं करून पण तुला कुठल्या दुसऱ्या, आत्ता ती आपल्यात मैत्रीण आली, ती 40 वर्षाची मैत्रीण तू तोडलीस. पण तू एक क्षणाने मी आणि 10 वेळा विनवणी केली. म्हटलं काय चुकलं असेल तू मला सांग, आणि मला माहिती मी माझ्या बाजूनी परफेक्ट आहे. पण तरी एकच संदेश देईल की मी मनातनं सगळा क्लेश काढून टाकला आहे, तूही काढून टाक. पहिल्यासारखं आता बोलणं शक्य नाही आहे, पण एक समाधान की देवानी तिच्या आईच्या अंत्यविधीला मला पुढे उभं केलं, बस. पण मला म्हणजे साधारणतः किती वर्षाचा अबोला? 3 ते 4 वर्षाचा झाला असेल. 4 वर्षाचा. हो. पण या 4 वर्षात तुम्ही स्वतःहून कधी प्रयत्न केला? मी तेव्हा लगेचच स्वतःहून प्रयत्न केला, पण तिच्या बाजूने तसं काही वाटलं नाही. ती कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करते, तर ती त्या लेवलनीच ती वागू लागली. म्हणजे ती एक ऑफिसर म्हणून माझ्याशी बोलू लागली, ते मला जाणवलं. पण मी म्हटलं ठीक आहे. त्याच्यानंतर मिस्टरांनी मला खूप बाहेर काढलं यातनं सगळ्यातनं. माझ्या बहिणींनी पण मला सपोर्ट केला, म्हणजे जाऊ दे, असतं एक नातं, जसं फॅमिलीपेक्षाही काहीतरी पुढे जाऊन असतं. पण तिला त्याची किंमत राहिली नाही, तू किती वेळ जपणार, सोडून दे. पण त्या क्षणाला त्या असं घटना घडल्या, माझे वडील आधी गेले, मग तिची आई गेली, तेव्हा थोडंसं वाटलं. पण मध्यंतरी ती बोलली माझ्याशी तसं की मी फ्लॅट बुक केला वगैरे असं, म्हणजे माझ्याशी नाही, दुसऱ्या मैत्रिणीशी. एका कॉमन फ्रेंड्स असल्यामुळे अगदी 5वीपासूनच्या आम्ही बऱ्याच 4-5 जणी आहोत एकत्र. पण ताई आज समजा की त्या ताई इथे समोर आहेत, काय सांगाल तुम्ही जे इतक्या वर्ष तुम्ही त्यांना सांगू शकला नाही, का तुम्ही प्रयत्न केलात पण या माध्यमातून तुम्हाला त्यांना काहीतरी सांगायचं? फक्त विश्वास असा ठेव की तुझ्याबरोबर जी आयुष्यभर सुखदुःखात मैत्रीण होती तिच्यावर तू विश्वास ठेव. की आज तुला 4 दिवस झालेली मैत्रीण आली आहे, तिच्यावर तू विश्वास ठेवायचा, हा तुझा प्रश्न आहे. तरी पण मी तुला माफ करीन, किंवा माझ्याकडून काही चुकलं असेल तर मी तुझी माफी मागते, एवढंच सांगेन. ताई तुम्ही आज इथे आलात आणि तुमच्या मनातली ही खंत तुम्ही बोलून दाखवलीत माझ्याकडे, तेव्हा तुमच्या वतीने मी सुद्धा तुमच्या मैत्रिणीला सांगणार आहे की ताई 4 वर्षाचा अबोला आहे आणि इतक्या वर्षाची घट्ट मैत्री आहे ती एका गैरसमजाने तुटता कामा नये. आणि माझं तर खरं असं मत आहे ना की जेव्हा मैत्री घट्ट असते ना तेव्हा एखाद्या तिसऱ्या व्यक्तीमुळे आपल्या मैत्रीमध्ये कधीच दुरावा निर्माण नाही झाला पाहिजे, आणि जरी झाला तर तो वेळीच दूर करता आला पाहिजे. कारण मैत्री ही अशी गोष्ट आहे ना, ती आयुष्यामध्ये प्रत्येकाला पाहिजे. एक चांगला मित्र, एक चांगली मैत्रीण ही आयुष्यात पाहिजेच, कारण आपली सगळी सुखदुःख आपण त्या व्यक्तीशी शेअर करत असतो. आणि जी आयुष्यभर राहणारी मैत्री असते ना ती खूप नशिबान असतात, त्यांना अशी मैत्री किंवा असा मित्र आयुष्यामध्ये मिळतो. तेव्हा ताई मी विनंती करेन की हा गैरसमज दूर करा. हा निरोप तुमच्यापर्यंत आला किंवा हा भाग तुम्ही बघितलात तर ताईंचं काय म्हणणं आहे ते लक्षात घ्या आणि एक फोन करा, हा गैरसमज दूर करा, या आणि एक घट्ट मिठी मारा, सगळ्याच गोष्टी तिथे संपून जातील. ताई मला असं वाटतं की हा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्या नक्की तुम्हाला फोन करतील आणि पहिल्यासारखं तुमचं मैत्रीचं नातं अगदी घट्ट निर्माण होईल. पण ताई आज तुम्ही इथे आलाय तर मी तुम्हाला असंच पाठवणार नाही आहे, तुमची ओटी भरली जाणार आहे आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय. या संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते.
आठवते माया पित्याच्या ओढीनं लागे पदर आपणीला माहेराला. एकदा तायदो खरं खरं सांगा, कसं वाटलं माहेरी येऊन? सारखं सारखं यावंसं वाटेल? अच्छा हो, क्या बात आहे, व्हेरी गुड. तुम्ही सगळे इतके छान कमाल एन्जॉय करतायत ना, खूप धमाल मजा, म्हणजे खरंच खूप छान वाटतंय. आणि या भावाला खरंच खूप आनंद होतो. असं वाटतं ना की ताईने जाऊच नाही, अजून थांबावं, पण आपल्याला ते शक्य होणार नाही. कारण आजच्या भागापुरतं आपल्याला थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची. अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका पाहण्याची सुद्धा वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. त्या भेटूया पुढच्या भागात. अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमाचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा.